व्हिडिओमध्ये हा आपला काय आहे, तर आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आध्यात्मिक चरित्र हनुमान भक्त हा आपल्या चॅनलचं नाव आहे. आणि त्यांच्यावर करण्यासाठी तुम्ही काय करा, तर मला असं मी तुमच्याकडे योग्य वाटलं तर किंवा योग्य तुम्हाला दिसलं तर तुम्ही करा. माझं जर कुठे चुकत असेल तर त्याच्यामध्ये नंबर घ्या आणि माझी तुम्ही काय करा, तर त्या ठिकाणी म्हणजे विनंतीला मान देऊन तुम्ही काय करा, मला त्या फोनवर नंबर करा, फोन करा आणि महाराज तुमचे असं चुकले, याच्या पुढे असं रस्त्याने जावं म्हणलं तर तुम्हाला मी काय करीन, खूप मोठा तुमचा आदराने आणि प्रेमानं मला सोडवित आला तर प्रश्न सोडवीन, नाही तर तुमच्याकडून तर शिका, दोन्ही भाव घ्या. म्हणून नंबर सांगतो तुम्हाला आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये 99 22 75 98 69 असा नंबर आहे. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये का, तर आपल्या गेल्या व्हिडिओचाच विषय राहिलेला आहे. ध्वजासाठी तुम्ही येऊ काय करा, तर ते ध्वजे आपला खरा तो एकचित धर्म, आपला धर्म जागृत करण्यासाठी, आपला योग्यता बघण्यासाठी आणि आपल्या नीतीला साथ देण्यासाठी असा तरी कोणता तरी पासून पर्यंत असणारे जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असेल, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील आणि आमचे मुख्यमंत्री पंतप्रधान सुद्धा असतील. मी एकाशी बोलत नाही, हे फक्त पदाशी बोलतोय. मग हे योग्य कोण वाटतो आपल्या धर्माबद्दल, आपल्या नीतीबद्दल आणि आपल्या सहकार्याबद्दल, का सगळ्याला पुरवठा जात नाही, हे सगळ्या गोष्टी काय असतात. याच्यामध्ये जसं शासन लावलं तसं परालब्ध लावलं, तुम्ही योग्य जर केलं तर तुमच्या हातामध्ये धर्म राहतो. कर्मचारी जरी असले, नीतीचं काम केलं तर कर्मचाऱ्याला योग्य धर्मामध्ये त्याला खूप मोठा काय करतो, तोच धर्म आहे. विद्यार्थ्याला योग्य शिकवणं हा धर्म आहे. संरक्षण खात्याकडे योग्य न्याय लावणं धर्म आहे. आणि न्याय खात्यामध्ये खरी परिस्थिती जाणून न्याय देणं हे धर्म आहे. धर्माच्या खूप मोठ्या अनंत जाग्याचे आहेत. म्हणून धर्माला जागृत करायचं असेल तर तुम्ही योग्य उमेदवार बघा. फक्त आमची का वैष्णव पंथाची विनंती आहे आणि हिंदू धर्माची विनंती आहे, आपण हिंदू मिळून सगळे एक होऊ. जातीशी गरज नाही. मी म्हणाव मी महाराज आहे, मी वंजाऱ्याचा प्रचार करीन, नाही. दुसऱ्याने म्हणा मी मराठ्याचा आहे, मराठ्याचा प्रचार करीन, असं नाही. बाबांनो, तुम्ही सुद्धा असणारे व्हिडिओपर्यंत जाऊन पोहोचलेल्या माझ्या माता भगिनी आणि खूप मोठे आम्ही त्यांचे काय करतो, व्हिडिओ बघतो, तरी माझा बी तुम्ही बघून मला जर योग्य वाटलं तर तुम्ही मला सल्ला द्या, विचार द्या. आणि याच्यासाठी तुम्ही काय करा, ध्वज उचला. कोणता उचला? ध्वज उचले भावे अवश्य लोटला पुढे. का त्या ध्वजाच्या पुढे, आपल्या सत्याच्या पुढे काय दिसायला पाहिजे? काळा अग्नी. काय दिसायला पाहिजे? काळा अग्नी. काळा अग्नी कोण आहे? तर ज्या वेळेस महादेवच आपल्यावर ईश्वरच काळ होतो आणि अग्नी ईश्वरच होतो. लक्षात घ्या. का ते प्रकृती ते निमित्त, प्रकृती ते निमित्त. या प्रकृतीला निमित्तामुळे काय करतं, अनंत भोगा रोगा जोडून दिले अनेका. भोग रोग जोडून दिलेले हे सगळं परालब्धिक आहे. आणि म्हणून का ज्या ठिकाणी परालब्धी मिळे मान आणि परालब्धी मिळे धन, तुमच्याकडे तुमच्या परालब्धानं साथ दिली, तुमच्या कर्त्यानं साथ दिली, तर तुम्ही अवश्य राजकीय नेत्याने आम्हाला परमार्थाला साथ द्यावी. आणि सर्वांनी मिळून हिंदू धर्माचा असणाऱ्या बाकीच्या काय करायला पाहिजे, की मुख्य धर्माची पाठ राखली पाहिजे सगळ्यांनी मिळून. कोणत्या? मुख्य धर्माची. म्हणून मुख्य धर्माचाच कोणता आहे? हिंदूचा धर्म असणारे ज्या ठिकाणी ग्रामदैवता आहे, मुख्य दैवता असणारी कोण आहे, तर हनुमंत आहे. त्याला ग्रामदैवता असं नाव आलं. का? ग्रामदैवतेमध्ये सगळ्या भाविकाचं काय करतो, त्यांना संरक्षण करतो. म्हणून हनुमंतरायाचा काय करा तुम्ही, तर पहिला ध्वज त्यांनी घेतलेला आहे. म्हणून आपण त्या रामराज्यापासून ध्वज चलवित यावं. आणि त्याच प्रकारे तुम्ही काय करावी, तर परमार्थामध्ये साथ द्यावी, अशी आमच्या पासूनपर्यंतच्या नांदेड जिल्ह्याचे, तालुका कंधारचे आणि असणारे मोजे महालिंगी आणि बरेचसे काही गावं आहेत, अशा पासूनपर्यंत असणाऱ्या भाविकांना मी काय करतो, विनंती करतो. छोट्या मुखातून मोठे शब्द वापरतो आणि त्यासाठी नंबर दिला. जर योग्य वाटलं तर तुम्हाला मला हे करा, नाही योग्य वाटलं तर तुम्ही मला बेशक फोन करा. तुमच्याकडून सुद्धा मला शिकता येईल. आणि राजकारणामध्ये कुठं खरंच चुकतं का कुठं, याच्याकडे तुम्ही काय करा, राजकारणात नीती वापरा. सत्याचं स्वरूप नीती आहे आणि नीतीचं स्वरूप सत्य आहे. दोन्ही बाजू आहेत. त्याचंच नाव चितपट होतं. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, ही चिंता व्यर्थ करायची नाही. चितकेपट हे आपल्या ध्यानात आहे. आपण
पूर्वी काय करणार आहोत किंवा करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि त्या करण्यासाठी का आपला उमेदवार करण्यासाठी त्याच्या पाठीशी आपण खंबीर उभा राहिल्यावर आपल्या पाठीशी खंबीर उभा राहावं. त्याचं नाव उमेदवार, त्याचंच नाव पैलवान. कुस्ती आहे, उमेदवार हेच पैलवान आहे. आणि चित्ताची पट्टाची काय कुस्ती आहे. याच्यासाठी तुम्हाला सत्य आणि नीती हे 2 शब्द वापरून तुम्ही काय करा. सत्तेत तुम्ही जर आहात तर तुम्हाला निश्चितपणानं काय करतो, परमार्थ साथ देतो. आणि जर परमार्थला साथ देण्यासाठी तुमच्याकडे काय लागती, नीती लागती. यश येईल अपयश येईल, कार्यच करीत जर गेला तर तुम्ही नीतीचे परमार्थाचे कार्य करत गेल्याच्या नंतर एक ना एक दिवस या परमार्थाला आणि या केलेल्या ईश्वर भक्तीच्या उपकारासाठी तुम्हाला काय करावं लागतं, त्याला द्यावंच लागतं, असा सिद्धांत आहे.